जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2027 साठीच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी मधील प्रवेशासाठी आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। नवोदय विद्यालय योजना ही गुणवंत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देते। ही शिक्षण मंत्रालयाअंतर्गत एक स्वायत्त संस्था असून भारतात 665 पेक्षा जास्त विद्यालये कार्यरत आहेत। प्रवेश परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता निकष आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे आणि निवड परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल। पात्रतेसाठी विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 दरम्यान असावा आणि तो विद्यार्थी सध्या इयत्ता 5वी मध्ये शिक्षण घेत असावा। अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे। महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता पुन्हा एकदा तपासा। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026, परीक्षेची तारीख 28 नोव्हेंबर 2026 आणि जन्मतारखेचा निकष लक्षात ठेवा। आरक्षण धोरणानुसार जिल्ह्यातील एकूण जागांपैकी 75% जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। तसेच SC, ST, OBC आणि मुलींसाठी ठराविक आरक्षण लागू आहे। परीक्षा पद्धतीमध्ये एकूण 80 प्रश्न असतील ज्यांना 100 गुण आहेत। परीक्षेचा एकूण कालावधी 2 तास म्हणजेच 120 मिनिटे आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ मिळेल। अभ्यासक्रमाचे 3 मुख्य विभाग आहेत: मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी। हे सर्व विभाग मिळून विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता तपासतात। मानसिक क्षमता चाचणीमध्ये आकृती पूर्ण करणे, मालिका पूर्ण करणे, आरसा व पाण्याचे प्रतिबिंब आणि लपलेली आकृती शोधणे यांसारख्या विविध घटकांचा समावेश आहे। परिसर अभ्यास विषयांतर्गत नैसर्गिक जग, मानवी शरीर, दैनंदिन जीवनातील विज्ञानातील तत्त्वे आणि सामाजिक परिसराशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। अंकगणित चाचणीमध्ये संख्या पद्धती, मूलभूत गणितीय क्रिया, अवयव आणि गुणक तसेच अपूर्णांक, मापन आणि क्षेत्रफळ यांसारख्या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात। भाषा चाचणीमध्ये 4 उतारे देऊन विद्यार्थ्यांचे वाचन आणि व्याकरण तपासले जाईल। निवडीसाठी प्रत्येक विभागामध्ये किमान उत्तीर्ण गुण मिळवणे बंधनकारक आहे। निवडीनंतर जन्मतारखेचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील वर्गांची उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि प्रवर्ग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। आपल्याला काही शंका असल्यास कृपया अधिकृत संकेतस्थळ navodaya.gov.in ला भेट द्या आणि आपला प्रवेश प्रक्रिया निश्चित करा। धन्यवाद।